आज वॉर रूमची बैठक आम्ही घेतली होती। सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी VCच्या माध्यमातून या वॉर रूममध्ये उपस्थित होते। एकूण वॉर रूममध्ये आता 33 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत। मागची वॉर रूमची मीटिंग ही 21 एप्रिलला झाली होती। त्यावेळी या 32 प्रोजेक्ट्समध्ये 33 प्रोजेक्ट्समध्ये जवळपास 132 विषय होते की जे प्रलंबित होते। कुठे फॉरेस्टची परमिशन असेल, कुठे लँड ॲक्विजिशन असेल, असे वेगवेगळ्या 132 अडचणी त्याच्यामध्ये होत्या। त्यापैकी या वॉर रूम मीटिंगपर्यंत 63 आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या। उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉर रूम मीटिंगपर्यंत हे सगळं सोडवण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः आपल्या MMR रिजनमध्ये मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा GMLR असेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, ठाणे भिवंडी कल्याण, वडाळा कासरवडवाली, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी, अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत, दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो 3 आहे, या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे। BDD चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतला आहे। त्यांच्याही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत। पहिल्या टप्प्याच्या BDDच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो। यासोबत शिवडी वरळी जो आपला एलिव्हेटेड रोड आहे हा याकरता महत्त्वाचा आहे की अटल सेतून आल्यानंतर वरळीकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे। त्यामुळे पुढच्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या 1 वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे। त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे। यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे। 2 महत्त्वाचे ट्विन टनेल्स आपण करतो आहोत, ज्यातला एक GMLRचा ट्विन टनेल आहे आणि दुसरा बोरीवली ठाणे बोरीवली ट्विन टनेल आहे। याच्यातलेही जवळपास सगळ्या अडचणी संपवून आता शॅफ्ट त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि टनेल बोरिंग मशीन्स जे आहेत ते आता त्या ठिकाणी प्रवेश करतायत। त्यामुळे त्याचा प्रवेश झाल्यानंतर 2 वर्षामध्ये या टनेलचं काम पूर्ण होईल आणि ही खूप मोठी जी एक मिसिंग लिंक आहे की ज्याच्यामुळे 1.5 तास लोकांचा प्रवास वाचू शकेल त्याचंही आज पूर्णपणे आपण आढावा घेतलेला आहे। यासोबत आपला जो कोस्टल रोड आहे, कारण आपल्याला माहिती आता आपला बांद्रा वर्सोवा हा जवळपास 63% काम त्याचं झालं आहे। त्यामुळे त्याचाही आपण आढावा घेतला, तो लवकर पूर्ण झाला पाहिजे। पण त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारे 6 आपण त्याचे टप्पे तयार केले आहेत आणि या 6 टप्प्याला आता आपण काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यातही काही लँड ॲक्विजिशनचे काही वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रश्न होते, तेही प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत। त्यामुळे थेट आपल्याला एक प्रकारे आपल्या वरळी बांद्रा सीलिंगपासनं तर भाईंदरपर्यंत एक लिंक मिळणार आहे आणि त्यामुळे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे हा डिकंजेस्ट होणार आहे। तसंच मागाठणे ते गोरेगाव हा DP रोड आहे जो वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल चालतो, ज्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेवरचं मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण कमी करता येणार आहे। त्याही संदर्भात आज आपण त्यातली अडचणी जी आहेत त्या अडचणी जे आपण मोठ्या प्रमाणात दूर केलेल्या आहेत। याच्यासोबतच गोरेगाव आणि मुलुंडचे फ्लायओव्हर्स आहेत त्याचेही आपण प्रॉब्लेम दूर केले आहेत। ऑरेंज गेट टनेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतर मरीन ड्राईव्हपर्यंत येण्याकरता जो टनेल आपण बांधतोय त्या संदर्भात काम तर सुरू झालेलं आहे, आता तिथे पूर्णपणे आपण काम चालू केलेलं आहे। पण तरी देखील BPTचं एका जागेचा प्रश्न होता, तो आज आपण सोडवलेला आहे आणि या संदर्भात जी काही कंप्लिशनची डेट आहे ती अजून स्क्वीज कशी करता येईल याचे आदेश
हे आज आपण दिलेले आहेत। वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्ट याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे। त्यासोबत वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे याच्यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये काही ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम होते, ते आता आपण सॉल्व्ह केले आहेत, त्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प असेल। वडसा गडचिरोली हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यातले अडचणी ज्या आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत आणि त्यालाही आता गती देण्याचा आपला प्रयत्न आहे। जालना नांदेड आपला जो समृद्धीचा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये काही लँड ॲक्विजिशनचे इश्यूज होते, तेही आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे त्यालाही आता आपल्याला गती देता येईल। यासोबत पुणे रिंग रोड हा प्रकल्प, पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प, म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत आणि विशेषतः शिरूर आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रोसोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि 3 मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे। तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं, कसं करायचं असे प्रश्न होते, त्यात आज वॉर रूममध्ये मेट्रो आणि MSIDCनी एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल। मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। असे एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या 33 प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्ट्सला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे। आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात। त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे 33 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू।